मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मेट्रो 4च्या सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश. जनहित याचिकेची दखल घेत मुंबई हायकोर्टाचे आदेश. 2 आठवड्यांनी होणार पुढील सुनावणी. तपोवनातील हजारो झाडं कापण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध. प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दिरंगाई होत असल्याने हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त. नाशिक पालिकेसह वृक्ष प्राधिकरणाला 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणात ईडीची एंट्री. मुख्य संशयित आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंग आणि डॉक्टर राजरत्न गोविंदसामीच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी. दोन्ही डॉक्टरवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता. नागपुरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड. आरोपींना धडा शिकवण्यासाठी त्यांच्याच परिसरातून धिंड काढली. काही दिवसांपूर्वी आरोपींनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानातून 775 ग्रॅम वजनाचा 75 लाखांचा गांजा जप्त. एअर इंटेलिजन्स युनिटने केली कारवाई. विमानाच्या स्वच्छतागृहात लपवला होता गांजा. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक नाही. नागपूरमधील 12वी पेपरफुटी प्रकरण. विद्यासाधना परीक्षा केंद्रावरील शिक्षकासह कर्मचाऱ्यांची बदली. आरोपी शिक्षक संदीप सरटणकरने आता पेपर फोडल्याची माहिती समोर. पालघरमध्ये प्रियकरासोबत विवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या भावाकडून प्रियकराच्या घरी गोळीबार. घटनेनंतर आरोपी मोटरसायकलवरून फरार. आरोपी उमेश घरत याला यवतमाळ जिल्ह्यातून अटक. अधिकचा तपास सुरू. पोस्टकार्ड प्रकरणात सुप्रीम कोर्टात सरकारची पक्षाची बाजू मांडण्याचा महाधिवक्ता तुषार मेहतांना राज्य सरकारची विनंती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पोस्टकार्ड प्रकरणी आरोपींची सुप्रीम कोर्टात धाव. अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणालिनी जांभळे यांची 47 लाख रुपयांची फसवणूक. दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. अंबेजोगाईमधील घाटनांदूर रेल्वे फाटकावर गेट बंद होताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी. तसंच अपघाताचा धोका वाढल्याने तातडीने उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची मागणी.